10वीचा इंग्लिशचा पेपर कशा प्रकारे येऊ शकतो त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण टाइम वेस्ट नाही करणार मित्रांनो. ह्या सर्व क्वेश्चन पेपरचे तुम्हाला आन्सर सांगणार आहे आणि ते करेक्ट आन्सर कोणत्या वेबसाईटवर मिळणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूप फायदा होईल. बरोबरच तुम्हाला प्रश्नांचे उत्तर कसे लिहायचे, इंग्लिशच्या पेपरमध्ये कसे उत्तर शोधायचे ते तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये समजेल. तर तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बरोबरच या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की करा. कमेंट करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो, त्याचे आन्सर तुम्हाला मी नक्कीच देईल. तर मित्रांनो इथं पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर 80 मार्कचा पेपर असतो. त्यामधला पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर 1 त्यामधला ए मधला पहिला. आता हे पेपर लिहिताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो की क्वेश्चनचे जे आकडे असतात ते बरोबर टाकायचे असतात मित्रांनो. जर तुम्ही इथे एखादा क्वेश्चनचा आकडा चुकवला तर तुमचा सर्व क्वेश्चन पूर्णपणे चुकीचा होऊ शकतो. हे 8 मार्क तुमचे डायरेक्टली जाऊ शकतात जर तुम्ही इथे एखादा मेन क्वेश्चनचा जर आकडा चुकीचा टाकला तर. त्याच्यामुळे अशी चूक नका करू मित्रांनो, बरोबर क्वेश्चनचे आकडे टाकत जा. तर मित्रांनो पहिला प्रश्न त्यातला ए मधला पहिला. तर पहिला जर आपण पाहिलं तर हे इथे तुम्हाला 6 प्रश्न दिलेले असतात क्वेश्चन नंबर 1 मध्ये. त्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 सोडवा असं सांगितलेलं आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर क्वेश्चन नंबर 1 इथे दिलेला आहे. त्यामधला पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग द करेक्ट लेटर. तर तुम्हाला एक शब्द दिलेला असतो आणि त्यातला एक वर्ड हा गायब केलेला असतो, म्हणजे त्यातलं एक अक्षर हे गायब केलेलं असतं. त्यातलं अक्षर तुम्हाला बरोबर लिहायचं असतं. तर पहिलं जर आपण पाहिलं PE-PLE असं लिहिलेलं आहे. तर तुम्हाला हा शब्द पूर्ण करायचा आहे. तर हा पीपल वर्ड आहे. तर पीपल वर्ड मधला एक अक्षर गायब केलेला आहे. आता ते तुम्हाला बरोबर टाकायचं आहे. ते अक्षर येईल ओ, पीपल. आता PEOPLE असं जेव्हा तुम्ही टाकाल तर याचा पूर्ण अर्थ होईल पीपल, माणसं. हा वर्ड पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अर्धा मार्क मिळून जाईल. नंतर दुसरा प्रश्न पाहू शकता तुम्हाला MAT-H. तर हा मॅच आहे. MATCH सी टाकल्यानंतर पूर्ण वर्ड तयार होईल मॅच. खाली जर पाहिला HOUSE हाऊस आहे. हा इथे यस काढलेला आहे तर तुम्हाला यस टाकायचं आहे. इथं नंतर अडल्ट यू टाकायचं आहे ADULT अडल्ट. अशा प्रकारे तुम्ही इथं हा प्रश्न सोडवू शकता. म्हणजे हा जर प्रश्न बरोबर तुम्ही एक वर्ड टाकल्यानंतर लगेच तुम्हाला 2 मार्क इथं मिळून जातात. तर खाली टाकायचं आहे तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचा आकडा टाकायचा आहे क्वेश्चन पेपरमध्ये. आणि खाली पाहू शकता इथं पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरने तुम्हाला हे शब्द लिहायचे असतात. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCDच्या प्रमाणे तुम्हाला हे शब्द लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता की SLDP ने हे सुरुवात होत आहे. तर तुम्हाला अल्फाबेटिकल प्रमाणे कोणता सर्वात अगोदर सुरुवात होईल ते तुम्हाला लिहायचं आहे. तर D हा पहिला सुरुवात होईल सर्वात अगोदर. त्यानंतर तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरने हे सगळे शब्द अरेंज करू शकता आणि लिहू शकता. खालचं थोडंसं अवघड आहे. सर्व पहिले LLLL असतं, पण अल्फाबेटिकलचा एक रूल असतो, नियम असतो, तुम्हाला माहित आहे. जर पहिला लेटर हे सर्वांचं सेम असेल तर तुम्ही दुसऱ्या लेटरकडे जाणार. दुसऱ्या लेटर वरून तुम्ही ठरवणार की कोणता शब्द तुम्ही कशा प्रकारे अरेंज करणार. तर अल्फाबेटिकल ऑर्डरने तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे A to Z अशा ऑर्डरने तुम्हाला लिहायचं आहे. आता याचं करेक्ट आन्सर कसं असणार हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. कुठून तुम्ही पाहू शकता आणि कशी प्रॅक्टिस करू शकता. कुठे जर पाहिलं तर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे याच्यामधलं जे तुम्हाला कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क हे सर्व काही गोष्टी तुम्हाला इथे बरोबर देऊन हा करेक्ट लिहायचा असतो पुन्हा, आणि तुम्हाला याचे उत्तरं मिळून जातील. त्यानंतर पाहिलं खाली तर हा सेम आहे, म्हणजे याला सुद्धा पंक्च्युएट करायचं आहे. व्हॉट्स युअर नेम लिटल वन आस्क द टीचर. तर ह्याचं सुद्धा तुम्हाला पंक्च्युएशन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कॉमा द्यायचा आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे, क्वेश्चन मार्क वगैरे द्यायचा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे, आणि त्यानंतर करेक्टली हे तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न पाहिला मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ द 3 लेटर्स इच युजिंग द लेटर इन द वर्ड. हे खाली शब्द दिलेला आहे. या शब्दाचा वापर करून तुम्हाला 4 शब्द बनवायचे आहेत. म्हणजे या शब्दामधले जे अल्फाबेट दिले आहेत त्याचा वापर करून 4 शब्द बनवायचे आहेत. खालचा वर्ड जर आपण पाहिला बेंच मार्क. हा बेंच मार्क मध्येच तुम्हाला 2 वर्ड मिळून जातात. एक आहे बेंच आणि दुसरा आहे मार्क. हे 2 वेगळे वर्ड आहेत. त्याच्या पुढे याचा वापर करून तुम्ही अजून वर्ड बनवू शकता. त्याचा आन्सर मी तुम्हाला थोड्या वेळाने नक्कीच सांगेल. जर खाली गेलात तर राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज द शोन इन द एक्झाम्पल. स्कूल, फेमस या शब्दांच्या रिलेटेड म्हणजे याच्या संबंधी शब्द अजून तुम्हाला 4 लिहायचे आहेत आणि तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. कंप्लीट द वर्ड चेन वर्ब ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो की इथे जर थिंक हा पाहू शकता THINK थिंक हा एक वर्ड आहे. आता हा काय बोललेला आहे यांनी, जो ह्या वर्ड मधला शेवटचं लेटर म्हणजे याचं काय आहे के. आता ह्या के चा वापर करून तुम्हाला पुढचा शब्द तयार करायचा आहे. ओके, तर के च्या नंतर काय येणार, के चा पासून एखादा वर्ड इंग्लिश वर्ड काय येणार कीप, KEEP. इथे कीप लिहिणार
आणि याच्या पुढचा वर्ड आहे तो पी पासून सुरू होणार, कारण कीप ह्या वर्डमध्ये शेवटचा वर्ड हा कीप ह्या वर्डमध्ये शेवटचं लेटर हे पी आहे. तर पी आहे म्हणून इथं काय करणार तुम्ही, पी ने एखादा वर्ड सुरू करणार आणि पी ने सुरू केल्यानंतर त्याच्या शेवटचा वर्ड म्हणजे लेटर पे ने हे पुढचा शब्द सुरू करणार. अशा प्रकारे तुम्ही हे सुरू करणार. इथे पुढचा प्रश्न असा दिलेला आहे की डू ॲज अ डायरेक्टेड, बी दिलेला आहे तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये खाली दुसरा प्रश्न त्यामधला उपप्रश्न पाहू शकता, एक अटेम्प्ट एनी वन, ह्या दोन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्यातला पहिला प्रश्न पाहू शकतात, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू लुक आफ्टर. ओके, आता हा तुमच्या एक असा वाक्य बनवायचा आहे त्याच्यामध्ये हे टू लुक आफ्टर हे आलं पाहिजे वर्ड, म्हणजे त्याचा वापर करून तुम्हाला एक नवीन सेंटेन्स बनवायचा असतो आणि तो तुम्हाला तिथे लिहायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला 1 मार्क मिळून जातो. ते जर खाली जर पाहिलं, ॲड अ क्लॉज टू फॉलोइंग द सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. ओके, आय सिलेक्टेड 3 पोएम्स, हे प्लस तुम्हाला अजून थोडासा पुढे ॲड करायचं आहे एक लाईन आणि त्याच्यानुसार तुम्हाला एक पूर्ण सेंटेन्स बनवायचा असतो. त्याचं उत्तर मी तुम्हाला थोड्या वेळाने नक्कीच सांगेल, कुठे मिळेल हे पण सांगेल. तर मित्रांनो खाली जर आपण पाहिलो तर क्वेश्चन नंबर 2, मेन क्वेश्चन हा आहे 2 क्वेश्चन. तुम्हाला काय करायचं असतं मित्रांनो, एक क्वेश्चन त्यानंतर दुसरा क्वेश्चन आलेला आहे आणि दुसरा क्वेश्चन कसा आहे, ॲड प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड. ओके, ह्या शब्दांच्या सुरुवातीला किंवा शेवटी अजून एक थोडासा वर्ड टाका आणि एक नवीन शब्द बनवा. आता हे करेज आहे, करेजियस होऊ शकतं, म्हणजे करेजियस शब्द तुम्ही बनवू शकता, एक नवीन शब्द बनेल. आणि वंडर आहे, वंडरफुल बनवू शकता. ओके, अशा प्रकारे तुम्ही एक नवीन शब्द बनवू शकता. त्यानंतर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स, ह्या खालच्या शब्दाचा वापर करून एक सेंटेन्स बनवा. ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे, तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन 2 सोडवू शकता. आता जर पुढे जर गेलं तर सेक्शन 2, ओके, इथं आलेलं आहे की पॅसेज. आता तुम्हाला हे पॅसेज सॉल्व्ह करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे आन्सर मिळतील. तर मित्रांनो पॅसेज जर आपण इथे पाहिले तर इथे पाहू शकता की इथं पहिला पॅसेज तुम्हाला खाली वाचून घ्यायचा असतो सर्व पॅसेज आणि त्यानुसार तुम्हाला इथं आन्सर लिहायचे असतात. आता हे आन्सर मला थोडेसे माहीत आहे. ते पहिल्या प्रश्नाचं तर हे आहे की राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. हे खालील वाक्य जे आहेत ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत ते तुम्हाला इथे ओळखायचं आहे. तर पहिलं वाक्य काय आहे, मिस्टर श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. तर हे करेक्ट आहे, त्यांना शॉपिंग करायची आहे. पहिल्याच लाईनमध्ये तुम्ही इथे पाहू शकता पॅसेजमध्ये, मिस्टर श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. तर हे करेक्ट आहे. अ लार्ज शेडी टॅमेरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. तर हे बी करेक्ट आहे. आणि तिसरं फॉल्स आहे, चौथं पण फॉल्स आहे. ओके, त्याचे आन्सर मी तुम्हाला नंतर सांगेल कुठे मिळतील. ओके, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ब. हे खाली पाहू शकता तुम्ही, कॅरेक्टर इन द पॅसेज. ओके, आता ह्या पॅसेजमध्ये कोणकोणते कॅरेक्टर दिलेले आहेत, म्हणजे कोणकोणते लोक इथे दिलेले आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. मिस्टर श्रीवास्तव आहे, मिस्टर भूषण आहे, त्यानंतर कुक आहे, याच्यामध्ये स्वीपर इथं आहे. तर हे सगळं तुम्हाला इथं भरायचे आहेत आणि तसे तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय युजिंग द करेक्ट फॉर्म इन द फ्रेज फ्रॉम द ब्रॅकेट. ओके, हे ब्रॅकेटमधले शब्द वापरून खालचे तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे. देअर इज अन ओल्ड शिवा टेम्पल डॅश डॅश द व्हिलेज. तर इथे पाहू शकता ॲट द एंड ऑफ द व्हिलेज. हे जर आपण जे टाकलं तर हे करेक्ट होईल. हे वरच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला पाहू शकता हे छोटे छोटे शब्द दिलेले आहेत ते खाली टाकायचे असतात. द ट्रॅव्हलर गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग डॅश डॅश टूर. ओके, इथं गॉट अप आहे, इथं वर गॉट अप नाही आहे, इथे पाहू शकता. याचा अर्थ हा वर्ड हे चुकीचं आहे. गॉट अप इथे दिलेच नाही आणि इथे तुम्ही टाकणार कसं. तर मित्रांनो हा जो प्रश्न असतो चुकीचा आहे. तर हा चुकीचा प्रश्न जर तुम्ही आकडा टाकून ठेवला तर तुम्हाला पैकी मार्क मिळू शकतात. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं वाटलं की हा प्रश्न चुकीचा आहे तर नक्कीच तुम्ही त्याचा पूर्ण काय करा, आकडा टाकून ठेवा बरोबर आणि उत्तराचं चिन्ह करून ठेवा. तर तुम्हाला तिथं पैकी मार्क मिळून जातात जर तुमचा प्रश्न तिथे चुकीचा असेल तर. ओके, तर अशा प्रकारे होऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही हे वरचे शब्द याच्यामध्ये खाली टाकायचे असतात आणि हा सेंटेन्स पूर्ण करून तुम्हाला पैकी मार्क इथं मिळून जातील. डू ॲज डायरेक्टेड इथं पाहू शकता खाली, मिस्टर श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. ओके, पिक आउट द इन्फिनिटिव्ह वर्ड तुम्हाला शोधायचा आहे. तर टू डू हा एक याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह वर्ड आहे, तर हा तुम्हाला इथे लिहायचा असतो. आय हर्ड अ कंप्लेंट बिगिनिंग द सेंटेन्स अ कंप्लेंट हर्ड बाय मी असं होऊ शकतं, म्हणजे डायरेक्ट असं त्याचं आन्सर होईल. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग आणि व्हाय. हे प्रश्न तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. तुमचं मत काय आहे, तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते आणि आवडत असेल तर का, याचं उत्तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे. जर खाली जर आला तुम्ही हा बी, त्या क्वेश्चन त्या पॅसेजवरून तुम्हाला हा खाली नवीन पॅसेज दिलेला आहे बी, त्या पॅसेजवरून तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे.
की इथं हू सेड टू हुम, कोणी कोणाला म्हणले, आपण मराठीमध्ये बोलतो तेच इथं आहे. तर मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन द स्कूल. तर हे कोण कोणाला म्हटलेलं आहे, तर रायटर इथं हू सेड, रायटर सेड टू हुम, मीनाला बोललेला आहे, म्हणजे रायटर मीनाला बोललेले आहेत. इथे येणार रायटर, इथे येणार मीना. खाली येईल नॅचरली हॅज फादर इज अ स्कूल टीचर. तर इथं काय आहे, मीना कोणाला बोलते, इथे मीना रायटरला बोलत आहे. तर असं तुम्हाला लिहायचं आहे, 2 मार्क इथे मिळून जातील. हा प्रश्न पॅसेज तुम्हाला सर्व वाचायचा आहे. डिस्क्राईब मीना कॅरेक्टर. ओके, मीनाचं कॅरेक्टर तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे की मीना कोण आहे. तर मीना, तुम्ही याचे हे पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला समजेल आणि मी पण तुम्हाला कुठून याचा आन्सर मिळणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. ओके, फाइंड फ्रॉम द पॅसेज द अॅनाटॉमी ऑफ. बॅडचं काय येणार, गुड येणार, हॅपीचं इथे शोधल्यानंतर तुम्हाला इथे समजेल ह्या पॅसेजमध्ये ॲक्च्युली याचे अॅनाटॉमी काय दिलेले आहेत. ओके, नेव्हरचं ऑलवेज असेल याच्यामध्ये. ओके, तर हे तुम्हाला इथं शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. डू ॲज डायरेक्ट, तर याचं सुद्धा आन्सर तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आणि B5 इथे लिहिलेलं आहे की इफ यू हॅव अ फ्रेंड लाईक मीना व्हॉट विल बी युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर. तर तुम्हाला मीनासारखा एखादा मित्र असेल तर तुमचं काय ॲटिट्यूड असेल त्याच्या प्रती, ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये इथे लिहायचं असतं. अशा प्रकारे मार्क मिळून जातील. पोएट्री सुद्धा तुम्हाला इथे दिलेली असते, पोएट्रीचं तुम्हाला लिहायचं आहे. द गर्ल ऑन द बस ओर अ क्रच, CRUTCH याचा आन्सर इथे तुम्ही लिहू शकता. द लेड स्लॅम सो शाय काल्म, याचं तुम्हाला याच्यामध्ये आन्सर, कवितेमध्ये तुम्हाला त्याचे आन्सर मिळून जातील. ते कुठून भेटतील, कसे शोधायचे हे सुद्धा मी थोड्या वेळात सांगणार आहे. थोड्या वेळात सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक वेबसाईट दाखवतो, त्या वेबसाईटवर तुम्हाला याचे ऑलरेडी उत्तर दिलेले आहेत. आता इथं जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला प्रत्येकाचे उत्तर तुम्हाला इथे दिलेले असते. हे पोएम इथे पाहू शकता. ओके, हे पाहू शकता, ही पोएम आहे. आणि इथं व्ह्यू सोल्युशन जर आपण इथं पाहिलं तर इथे तुम्हाला खाली आल्यानंतर पाहू शकता द गर्ल ऑन बस वर्स क्रश काम स्वीट वेन्स, हे याचे आन्सर आहेत. याचे आन्सर इथं तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचे आन्सर तुम्हाला इथे मिळून जातील. ओके, ते खाली आल्यानंतर आपण जर प्रश्न पाहिला पुढे, ते कम्प्लीट द फॉलोइंग वेब, तर हे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. हा दुसरी पोएम इथे स्टार्ट होत आहे. हे पोएमचे आन्सर तुम्हाला हे खाली लिहायचे आहे. ओके, तिचं टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम वगैरे हे सर्व तुम्हाला तिथं लिहायचं आहे. आता खाली एक नवीन पॅसेज दिला आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, म्हणजे तो पुस्तकाच्या बाहेरचा असेल तर त्याच्याविषयी तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. सचिन वॉज बॉर्न ऑन, इथं पहिल्याच पॅसेजमध्ये पहिल्याच लांगे तुम्हाला दिसेल 24 एप्रिल 1973 तो मुंबईमध्ये बॉर्न झाला होता. ही वॉज ट्रेन अंडर द एबल गायडन्स ऑफ, कोणाच्या अंडरच्या गायडन्समध्ये तो ट्रेन झाला, तर त्याचे जे गुरु होते त्यांचं नाव तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच मिळेल. ही मेड डेब्यूट ऑन, म्हणजे त्याने कधी सुरुवात केली, कोणत्या दिवशी त्याने सुरुवात केली, त्याचे तुम्हाला इथे त्याचं सुद्धा तुम्हाला तारीख या पॅसेजमध्ये तुम्हाला इथे दिसेल. ओके, तसे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर खाली जर आला तर कम्प्लीट द वेब डायग्राम, ही वेब डायग्राम तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. कोणकोणते अवॉर्ड सचिनला मिळाले आहेत ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. ते जर इथं पाहिलं तर मॅच द सिनोनिम्स, हे सिनोनिम्स तुम्हाला इथं मॅच करायचे आहेत, जोड्या लावायच्या आहेत. डू द डायरेक्ट, इथं तुम्हाला क्वेश्चन, मेक अ सिम्पल फ्युचर टेन्स, ही मेड हिज डेब्यूट, ही विल मेक हिज डेब्यूट, तर याचं आन्सर होईल. ही रिसीव्ह द अर्जुन अवॉर्ड, क्वेश्चन टॅग तुम्हाला करायचा आहे. डिडंट ही, याचं उत्तर बी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डू यू लाईक टू प्ले गेम्स ऑर हॉय, तुम्हाला हा स्वतः लिहायचा आहे की तुम्हाला खेळ आवडतात का, आणि आवडत असेल तर का, ह्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. समरी रायटिंग. ओके, तर क्वेश्चन नंबर 4A आणि राईट द समरी ऑफ द इट, सजेस्ट द सुटेबल टायटल ऑफ समरी, हे तुम्हाला स्वतः लिहायचं आहे की हा वरचा प्रश्न आहे त्याच्याविषयी थोडीशी समरी लिहा. सचिनचा जो पेशंट होता त्याच्याविषयी थोडीशी समरी लिहा आणि टायटल सुचवा. टायटल सुचवल्यानंतर तुम्हाला यातला 1 मार्क असाही मिळून जातो. टायटल काही देऊ शकतात तुम्ही, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, हा एक टायटल होऊ शकतो, 1 मार्क मिळून जाईल. आणि खाली स्टोरीमध्ये तुम्हाला वरचाच पॅसेज थोडासा लिहायचा आहे तुमच्या शब्दामध्ये, तुम्हाला तिथे 2-4 मार्क मिळून जातील. लेटर रायटिंग मित्रांनो, लेटर रायटिंग तुम्हाला लिहायचे असते. लेटर रायटिंग तुम्ही केलीच असेल प्रॅक्टिस, तर आणि जर नसेल केली तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा, आपण लेटर रायटिंग कशी लिहितात त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवा. खाली नंतर डायलॉग रायटिंग वगैरे तुम्ही आहे इथे, त्याविषयी तुम्हाला लिहू शकता. ड्राफ्टिंग स्पीच. ओके, व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल, हे सर्व तुम्ही इथे पाहू शकता.
हे खाली सर्व काही तुम्हाला हे म्हणजे हे तुम्हाला स्वतः लिहायचं असतं, त्याचे मार्क्स तुम्हाला तिथं मिळतात. राईट द न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन, म्हणजे न्यूज रायटिंग इथे लिहायची आहे. हे स्टोरी तुम्हाला इथे स्टोरी दिलेली आहे, पुढची स्टोरी कंटिन्यू स्वतःच्या शब्दामध्ये लिहायची असते. तर अशा प्रकारे तुम्ही हा पेपर पूर्ण करू शकता. आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार होतो की याचे आन्सर कुठे मिळणार आहेत. तर हे आन्सर एका वेबसाईटवर इथे मी तुम्हाला सर्व मिळतील. याचे आन्सर जे आहेत ते ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे सर्व मिळतील. तर ही वेबसाईट तुम्हाला हवी असेल, याची लिंक पाहिजे असेल तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच त्याची कमेंटमध्ये लिंक देईल. तर त्या इथे जाऊन तुम्ही पाहू शकता, हे सर्व क्वेश्चन दिलेले आहेत आणि व्ह्यू सोल्युशन केल्यानंतर तुम्हाला त्याचे उत्तर तिथं दिसतात. आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट मित्रांनो ती करायची आहे, म्हणजे इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला एकही क्वेश्चन सोडून द्यायचा नाही मित्रांनो, कारण इंग्लिशच्या पेपरमध्ये पास होणं खूप अवघड असतं खूप विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे मित्रांनो काही ना काही त्याच्यामध्ये तुम्हाला भरून यायचं आहे पेपरमध्ये, कारण कोऱ्या पेपरला मार्क मिळत नाही. जर तुम्ही क्वेश्चन पेपर भरला तरच तुम्हाला तिथे मार्क दिले जातील. त्याच्यामुळे काही ना काही तुम्ही तिथे लिहून या, तरच तुम्हाला तिथे चांगले मार्क मिळतील. त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये लिहिणे खूप गरजेचे आहे. आणि हा व्हिडिओला नक्कीच लाईक करा, खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगेल अजून तुम्हाला इंग्लिशमध्ये पास होण्यासाठी काय काय करू शकता ह्याविषयीची नक्कीच माहिती देईल. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.